नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत आपल्या इयत्ता 8वी मराठीचा पाठ 12वा शब्दकोश. स्थूल वाचनाचा हा पाठ आहे आणि मी तुम्हाला स्थूल वाचन म्हणजे काय हे तुम्हाला गेल्या भागात सांगितलेलं आहे आणि हे स्थूल वाचन इयत्ता 9वी मध्ये इयत्ता 10वी मध्ये कसं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे. आणि पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की शब्दकोश म्हणजे काय, तो शब्दकोश कशा प्रकारे उपयोगी होतो आणि शब्दकोशामध्ये ते संभाषण झालं होतं दोन मुलींमध्ये, तेव्हा त्या एकमेकांशी काय बोलत होत्या, कशा प्रकारे होत्या आणि हे सगळं जे आहे शब्दकोश आपण का पाहायला हवा, कशा प्रकारे पाहायला हवा याबद्दलची सगळी माहिती आपण पहिल्या भागामध्ये घेतलेली आहे. आज आपण शिकणार आहोत पुढचा उर्वरित भाग. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण या पाठामध्ये काय आहे किंवा शब्दकोश म्हणजे काय याबद्दलची एक थोडक्यात माहिती जी तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे ती घेणार आहोत. आता हा शब्दकोश म्हणजे काय, हे शब्दकोश तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे. पाठ 12वा शब्दकोश स्थूल वाचनाचा हा पाठ आहे. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछट्टा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. भाषिक समृद्धीसाठी शब्दांचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने हा पाठ जो आहे हा महत्त्वाचा आहे आणि तो अभ्यासपूर्ण तुझा आहे, तो महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही डिक्शनरी म्हणजे काय किंवा ही डिक्शनरी आपण कशी पाहतो, ऑफकोर्स ही मराठीची आणि ही डिक्शनरी पाहताना आपण काय बघायला पाहिजे, त्याचा अर्थ कशा प्रकारे दिला असतो, तो अर्थ कशा प्रकारे शोधला पाहिजे. बघा, इंग्रजीमध्ये तुम्हाला सहजपणे मिळतात कारण तुम्हाला अल्फाबेट्स जे आहे ते पहिल्यापासून माहिती असतात. आता मराठीचे अल्फाबेट्स काय आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर. आपण वर्णमाला इयत्ता पहिलीपासून शिकत आलेलो आहोत आणि वर्णमाला आपण पूर्णतः शिकलेली आहे. त्यानंतर आपण 12 खडी, आताची जी 15 खडी जी आहे ती आपण पाहिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला हा शब्दकोश हाताळता आला पाहिजे, तुम्हाला ते शब्द शोधता आले पाहिजेत. चला तर मग तुम्ही मागच्या वेळेला जी नेहा आणि सायली यांच्यामध्ये झालेलं जो संभाषण होतं ते पाहिलं आणि त्यामध्ये आपण पाहिलं की दीन आणि दीन या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि तो कशा प्रकारे वापरला पाहिजे. त्याचबरोबर शब्द म्हणजे काय तर आणि शब्द संग्रह म्हणजे काय आणि शब्दकोश म्हणजे काय ह्यातला आपण फरक समजून पाहिला. ओके, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल शब्दसंग्रह म्हणजे काय किंवा शब्दकोश म्हणजे काय, त्याच्या रचना पद्धतीचा जो अवलंबन आहे त्याला जो शब्दकोश आणि शब्दसंग्रह म्हणतात हे तुम्हाला समजलं असणारच आहे. आता आपण पाहणार आहोत उर्वरित पुढचा भाग या स्थूल वाचनाचा. आता शब्दकोश जे पाहतो आपण ह्याच्या मागे उद्दिष्ट काय आहेत, कशाला पाहायचा हा शब्दकोश किंवा का असावा, ते शब्दकोशाची आपल्याला आग्रह काय दिला जातो किंवा शब्दकोश आपल्याला पाहायची गरज का वाटते, तर त्याची उद्दिष्ट अशा प्रकारे आहेत. एक म्हणजे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे गरजेचं आहे. आता आपण मगाशी जे उदाहरण पाहिलं सुरुवातीला की काय तर दीन आणि दीन. ओके, बघा मी दीर्घ उच्चार केला आणि छोटा उच्चार केला. ओके, दीर्घ आला म्हणजे तो दुसरा दी येतो आणि छोटा आला म्हणजे तो ऱ्हस्व दी येतो. ओके, तर त्याच्यातला तो विशिष्ट अर्थ आहे त्याला. एक दिन म्हणजे काय तर दिवस आणि दीन म्हणजे काय तर गरीब. बघा, फक्त एका
उलट्या आणि सुलट्या वेलांटीचा फरक आहे, पण अर्थ किती बदलतो ते पहा. ओके, तर अशा शब्दाला, प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो आणि हे कळण्यासाठी आपल्याला शब्दकोश पाहावा लागतो. दुसरं म्हणजे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला त्या शब्दाचा व्यवस्थित अर्थच कळला नाही, तर तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करू शकणार नाही. बरोबर? त्यामुळे आज जर साधी एक मी उदाहरण तुम्हाला सांगितलंय, की अरे त्याला ना आज उचलून नेला. आता उचलून नेला म्हणजे कसा नेला? पोलिसांनी उचलून नेला, की हॉस्पिटलवाल्यांनी उचलून नेलं, की चोरांनी उचलून नेलं. ओके, बघा आता तिकडे उचलून नेला हा शब्द त्याचा कसा आहे, तर काय त्याला वस्तूसारखी उचलला आणि घेऊन गेला का? नाही. तर ते योग्य अर्थ त्याचा माहिती पडणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ती सवय आपल्याला लागली पाहिजे आणि म्हणून आपण शब्दकोश पाहावा. तिसरं म्हणजे शब्दाच्या अर्थाच्या छटा जो आहेत, अर्थाच्या छटा म्हणजे आता एका शब्दाला अनेक अर्थ सुद्धा असतात. जसं नदी म्हणजे काय, तर सरिता आहे. ओके, किंवा वारा म्हणजे वात आहे, वायू आहे. ओके, पवन आहे. अशा प्रकारे अनेक अर्थ त्याला असतात आणि मग अशा वेळेला त्या शब्दाच्या अर्थछटा समजणे आपल्याला गरजेचं असतं आणि म्हणून आपण शब्दकोश पाहायला हवा. आता शब्दकोश ही संकल्पना काय आहे हे समजणे गरजेचं आहे. म्हणजे ही एक संकल्पना म्हणजे काय, तर अनेक शब्द त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यातले अर्थ आपण समजले पाहिजेत किंवा त्याच्यातला अर्थ जो आहे हा आपल्याला समजण्यास आणि तो वाक्यात उपयोग करण्यास महत्वाचं आहे आणि ते आपल्याला समजण्यासाठी आपण शब्दकोश पाहायला पाहिजे. शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात येणे. ऑफकोर्स त्याची गरज आपल्याला आहे आणि त्याचं महत्व आपल्याला लक्षात येण्यासाठी हे शब्दकोश असतो आणि शब्दकोश हाताळता येणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्यासाठी तुम्हाला वर्णमाला माहीत असली पाहिजे, 15 खडी माहीत असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हा शब्दकोश हाताळता येऊ शकतो. ओके, तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा शब्दकोश हाताळण्यासाठी आपली पूर्ण मराठीची वर्णमाला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. म्हणजे अ ते आहा पर्यंतचं स्वर आणि क ते ज्ञ पर्यंत व्यंजन ही तुम्हाला लाईनशीर आली पाहिजेत. कळलं? नाहीतर क नंतर काय येतं किंवा त्याच्यानंतर कुठला वर्ग येतो तो तुम्हाला समजला पाहिजे. ओके, हे लक्षात घ्यायचंय आणि त्याप्रमाणे शब्दकोश हाताळता येणं गरजेचं आहे. ही सर्व त्याची उद्दिष्ट आहेत. ओके, आता उद्दिष्टानंतर शब्दकोशात काय असतं, ओके, तो पाहावा कसा हे आपण समजून घेऊया. आता शब्दकोशात काय असते, म्हणजे काय असते शब्दकोशात, त्या काय असतं, शब्दांचा संग्रह असतो. म्हणजे अनेक शब्द आणि त्याचा एकत्रितपणे त्या शब्दकोशामध्ये मांडलेला असतो, म्हणजे शब्दांचा संग्रह तिथे असतो. शब्दांचे प्रमाण उच्चार त्याच्यामध्ये असतात. म्हणजे उच्चार कशा प्रकारे दिला जातो, उच्चार कशा प्रकारे करायला हवा याबद्दलची माहिती आपल्याला तिथे दिलेली असते. त्याच्यानंतर व्युत्पत्ती सुद्धा असते. आता ही व्युत्पत्ती म्हणजे काय, तर इयत्ता 10वी मध्ये आपण व्युत्पत्ती कोश पाहणारच आहोत. म्हणजे शब्दांची उत्पत्ती कुठल्या प्रकारून झाली हे त्या गोष्टीतून आपल्याला कळतं आणि ती उत्पत्ती कशा प्रकारे व्हायला झाली आहे ह्याचं आपल्याला शब्दकोशात ज्ञान मिळतं. समानार्थी प्रतिशब्द आपल्याला तिथे मिळत असतात. जसं मी आता सांगितलं, वाऱ्याला काय म्हणतात, तर वात म्हणतात, पवन म्हणतात, वायू म्हणतात. तर अशा प्रकारे अनेक शब्द जे आहेत, हे समानार्थी शब्द जे आहेत हे आपण तिथे पाहू शकतो. त्यानंतर संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ आपल्याला या शब्दकोशात पाहायला मिळतात. म्हणजे त्यावेळेला कुठला संदर्भ आहे आणि त्या संदर्भानुसार आपल्याला कुठला पाहिजे. आता तुम्हाला सांगितलं की मी काठ, आता काठ कसला असतो, तर नदीचा काठ सुद्धा असतो, बरोबर, आणि साडीचा पदर जो असतो त्याला सुद्धा काठ असतो. ओके, तर अशा प्रकारे सुद्धा तिथे आपण शब्दकोश म्हणजे काय, आता काठ म्हणजे किनार, नदीचा किनारा पण, आणि काठ म्हणजे साडीचा पदराचा काठ पण असतो. त्याचप्रमाणे तुम्ही पाठ हा शब्द बघा, तर पाठ म्हणजे काय, तर
आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा पाठ असतो आणि आपल्या शरीराचा एक अवयव म्हणजे मागचा जो भाग असतो शरीराचा त्याला पण पाठ म्हणतात, ज्याला बॅक म्हणतात, ती पाठच आहे की नाही. मग तो पण पाठ आणि हा पण पाठ. मग संदर्भानुसार तिकडे कुठला पाहिजे तो पाठ हे आपल्याला बदलणारे शब्दांचे अर्थ जे आहेत हे तिथे आपल्याला समजतात. अर्थांचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र सुद्धा आपल्याला या शब्दकोशात पाहायला मिळतं. म्हणजे अर्थाचं स्पष्टीकरण करण्यासाठी आता सुरई, सुरई म्हटलं तर तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, पण जेव्हा तिकडे चित्र दिलं असेल असं लांब तोंडाचं असं एक भांड ज्याला सुरई म्हणतात, तर त्या प्रकारे म्हणजे ते आपण फुलदाणी कशी असते ते फुलदाणीसारखं जे भांड असतं वरतून निमुळतं आणि खाली मोठं, ओके, त्याला सुरई म्हणतात. मग जेव्हा तुम्हाला तिकडे चित्र दाखवलं जाईल तेव्हा तुम्हाला कळणार आहे की हे चित्र या शब्दाचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला स्पष्टीकरण आणि वर्णन हे दोन्ही तिथे सापडणार आहे. कुठे? शब्दकोशात. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ सुद्धा आपल्याला शब्दकोशात पाहायला मिळतात. ओके, प्रसिद्ध लेखक असतात त्यांच्या ग्रंथातील काही संदर्भ सुद्धा तिकडे दिलेले असतात आणि त्यातनं आपल्याला अधिक माहिती मिळत जाते त्या शब्दाची आणि हे सर्व आपल्याला कुठे पाहायला मिळतंय? शब्दकोशात पाहायला मिळतंय. आता शब्दकोश कसा पाहावा आणि तो शब्दकोश पाहण्याचा क्रम काय आहे ते आपण पाहूया. पहा, शब्दकोश आपण पाहताना पहिला काय करायचं तर एखादा शब्द ठरवा. कुठला शब्द पाहायचा आहे आपल्याला तो ठरवला पाहिजे. आकारविल्ले क्रम समजून घ्यायचा आहे. तुम्ही आकारविल्ले म्हणजे तुम्हाला तर मी माहिती आहे आकारविल्ले म्हणजे ही सगळी आकारविल्ले आहेत. आकारविल्ल्यांचा क्रम जो आहे हा आपल्याला समजलाच पाहिजे आणि मग शब्दकोश आपण बघायचा आहे. अर्थ शोधायचा आहे, त्याच्या विविध छटा लक्षात घ्यायचे आहेत. ओके, अर्थाच्या अर्थछटा ज्या आहेत त्या लक्षात घ्यायचे आहेत आणि एका शब्दाचे विविध अर्थ आपण समजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तो शब्दकोश पाहायचा असतो. शब्द ठरवायचा. ओके, आता क ख ग घ आपण सपोज आपण एखादा शब्द घेतो घर. ओके, घ, मग काय येतं क ख ग घ. मग त्या घ च्या भागात जायचं. घ ला काना नाहीये मग तो आपल्याला पहिल्या सुरुवातीलाच मिळणार. ओके, जेव्हा आपण घार हा शब्द सांगतो तर तो आच्या आकारविल्ल्यावर जायला पाहिजे आणि तिथून मग आपण तो शब्द शोधला पाहिजे. मग शब्दकोश बघायचा, अर्थ पाहायचा, त्या अर्थाच्या विविध अर्थछटा लक्षात घ्यायच्या आणि या शब्दाचे विविध अर्थ समजून घ्यायचं. अशा प्रकारे हा क्रम जो आहे हा शब्दकोश पाहण्याचा क्रम आहे. तर अशा प्रकारे आपण शब्दकोश पाहू शकतो. ओके, आता प्रत्यक्ष आपण एक उदाहरण पाहूया कशा प्रकारे हा शब्दकोश पाहायला हवा. चला तर मग तुमच्या पाठ्यपुस्तकात हे दिलेलं आहे. ओके, शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकारविल्ले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. मी तुम्हाला बघा मला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आकारविल्ल म्हणजे काय, अ ते ज्ञ हे पर्यंत सगळे क्रम जे आहेत हा क्रम महत्वाचा असतो. आपण वि भा नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. आता एक विभा नेवाडे म्हणून जे कवी आहेत त्यांचे नव्या युगाचे गाणे ही कविता आहे. त्यांच्या एका ओळीचं उदाहरण पाहूया की कशा प्रकारे आपण तो अर्थ जो आहे तिथे पाहायचा आहे किंवा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अणुरेणू तिनी शब्द प्रकटती चला चला पुढती, इथपासून आपल्याला हे करायचं आहे. विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणुरेणूतनी, प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती हे 6 शब्द शोधायचे आहेत. बघा आपल्याला किती शब्द शोधायचे? 6 शब्द. कुठले कुठले? अणुरेणूतनी, प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती हे 6 शब्द आपल्याला शोधायचे आहेत. आता हे कसे शोधायचे आपण शब्दकोशात? चला पाहूया. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना आलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. आता तुम्हाला प्रत्यय काय आणि सामान्य रूप काय आहे आपण हे इयत्ता 9वी मध्ये सविस्तर पाहणार आहोत. आता मी फक्त थोडक्यात सांगते तुम्हाला. प्रत्यय म्हणजे त्याच्या पुढे लागलेला जो शब्द असतो, अक्षर असतं त्याला प्रत्यय म्हणतात.
आणि तो वगळून जे सामान्य रूप वगळून त्याचं मूळ रूप जे आहे हे बघायचं असतं आणि शब्द शोधायचा असतो. आता बघा ह्याच्यामध्ये काय अणु रेणू तुनी, तुनी या शब्दाला तुनी जो आहे हा प्रत्यय लावलेला आहे. ओके, बघा पुढे प्रत्यय पुढे लागतो आणि उपसर्ग मागे लागतो. लक्षात घ्यायचंय, प्रत्यय जो आहे हा पुढे लागतो. सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, सामान्य रूप वगैरे काय आहे, प्रत्यय काय आहे, उपसर्ग काय आहे, ह्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत इयत्ता 9वी मध्ये. फक्त आता आपल्याला हा शब्द जो आहे आपण शब्दकोशात कसा शोधावा हे आपण पाहण्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रत्यय हा पुढे लागतो. आता अणु रेणू तुनी या शब्दाला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. ओके, तर आता याचे मूळ शब्द काय आहेत ते आपण पाहूया. बघा, अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती या 6 शब्दांचा आपण आता क्रम लावून घ्यायचा आहे. आता वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहायला पाहिजेत. बघा, वर्णमाला तुम्हाला खूप महत्वाची आहे. ही वर्णमाला जोपर्यंत तुम्हाला येणार नाही, शब्दकोश पाहणं तेवढंच कठीण आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला शब्दकोश पाहण्यासाठी वर्णमाला खूप महत्वाचं आहे. ओके, तर आता अर्थातच स्वरापासून सुरुवात होणार आहे. तुम्हाला माहिती आहे ते आहे स्वर आहेत, त्यामुळे त्यापासून शब्दांचा क्रम आधी लागेल. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल, म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल. ओके, त्याचा पहिला क्रमांक. त्यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल सांगा पाहू. आता अ आ ई तुम्हाला माहिती आहे, तिथपर्यंत ते कुठलंच नाहीये, बरोबर. आता साहजिकच स्वरानंतर येणारे पहिलं काय आहे ते व्यंजन, ते म्हणजे काय क. म्हणजे दुसरा क्रमांक कुठला येईल, क्रांती या शब्दाचा येईल. पहिला कुठला येईल, अणुरेणू येईल, नंतर काय येईल, क्रांती येईल. नंतर क्रम येईल तो म्हणजे दिव्य मधील द चा, बरोबर. मग प्रकट या शब्दातील प्रकाश हे शब्द हे सर्वात शेवटी आणि येतील सर्वात शेवटी काय तो व, बरोबर. तुम्हाला क ते हे पर्यंत पूर्ण हे बघा, अख्खी वर्णमाला पहा, तुम्हाला हे सहज लक्षात येईल. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षर येतात, तर क आणि का. आता तुम्ही सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी येईल, क चा. कारण प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर येईल, कारण क नंतर काय येतो, बरोबर की नाही. आठवली तुम्हाला बाराखडी, क नंतर काय येतो की नाही. मग म्हणजे प्रकट हे पहिला येणार आणि प्रकाश हे नंतर येणार. आता त्याप्रमाणे आपण त्यांना लावून घ्यायचंय. पहिला कुठला येणार आहे, अणुरेणू. त्याच्यानंतर येणार आहे क्रांती, मग येणार आहे दिव्य, त्याच्यानंतर येणार आहे प्रकट, आणि त्याच्यानंतर प्रकाश, आणि शेवटी कुठला येणार आहे, विज्ञान. समजलं. तर ही 6 अक्षर आपण कशी क्रमाने आकार विल्ल्यानुसार लावली, समजलं तुम्हाला. आपण वर्णमालेनुसार त्यांना व्यवस्थित लावलेलं आहे. ओके, आता हे जे आहे हे आपल्याला तपासायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला त्याचा अर्थ जो आहे आपल्याला कुठे पाहायचा आहे, शब्दकोशात पाहायचा आहे. आता आपल्याला क्रम तयार झाला, बरोबर. काय झालं, अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश आणि विज्ञान. आहे ना सोपे. सोपंच आहे, कारण तुम्हाला आकार विल्ल येत आहेत, तुम्हाला शब्दकोश माहिती आहे, म्हणजे वर्णमाला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला कळणारच आहे. ओके, आता क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे, बरोबर. ते कसे शोधायचे, मग अ पासून औ पर्यंत शब्द संपले की जोडाक्षर सुरू होतात. म्हणजे काय, बाराखडी आली इकडे बघा, अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ, औ पर्यंतचे जे सगळे संपले का नंतर जोडाक्षर सुरू होतात. म्हणजे पहिला ह्या शब्दांना प्राधान्य दिलं जातं आणि नंतर जोडाक्षर सुरू होतात. त्यात क आणि र शोधायचा, मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे आणि तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द कसा पाहायचा ह्याचा सराव करायचा आहे. आपल्या लायब्ररीमध्ये खूप छान छान मराठीचे शब्दकोश आहेत. ओके, त्याचबरोबर शब्दकोशाबरोबर
तुम्हाला विश्वकोश सुद्धा आहे आणि व्युत्पत्ती कोश सुद्धा आहे. ओके, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेला नक्कीच लायब्ररीत जा आणि ह्या शब्दकोश पाहण्याचा सराव करा. तुमच्या घरी सुद्धा हे असण्याची शक्यता आहे. बऱ्याच लोकांच्या घरी असणार सुद्धा आहे. ओके, मग त्याचा तुम्ही सराव करा, शब्दकोश कसा पाहायचा. आता टीप घ्यायची, आपल्याला टीप दिलेली आहे इकडे महत्वाची. काय तर क्ष आणि ज्ञ यांचा क्रम आकार विल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. ओके, लक्षात घ्या, ळ पहिला येतो आणि मग काय येतो, क्ष आणि ज्ञ येतो. शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. नक्कीच शब्दांचा अर्थ काय, त्याचं काय महत्व आहे हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्हाला ही शब्दकोश हाताळण्याची सवय लागेल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच त्या शब्दांचा मोल काय आहे, मूल्य काय आहे, काय त्याचे इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला त्यावेळेलाच कळणार आहे. त्यामुळे ही सवय मात्र तुम्ही नक्की ठेवा आणि शब्दकोश पहा. आता तुम्ही योग्य जागी योग्य शब्दाचा अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल आणि जेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ कळेल, त्याचं मूल्य कळेल की कशा प्रकारे हा शब्द वापरला पाहिजे किंवा शब्दसंपदा आपली वाढवण्यासाठी काय करायला हवं, तर तुम्हाला हे शब्दकोश जर व्यवस्थित समजले तर तुम्हाला नक्कीच तुम्ही त्या अर्थाचा शब्द कुठे वापरायचा हे तुम्हाला नक्कीच कळेल. समर्पक शब्दांच्या मांडणीचा प्रवास, म्हणजे समर्पक शब्द त्यावेळेला त्या ठिकाणी अगदी योग्य, अगदी चपखल बसणारा शब्द आपल्याला कुठे मिळेल, आणि तो म्हणजे शब्दकोशात. आता हा समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश अत्यंत महत्वाचे साधन आहे. कुठलाही शब्द कुठेही वापरला तर जमणार आहे का, नाही. अगदी त्याचा समर्पक अर्थ समजला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला हे शब्दकोश हा एक आपलं महत्वाचं साधन आहे. कुठे शब्द वापरला पाहिजे, त्याचा अर्थ काय असला पाहिजे हे समजणं खूप गरजेचं आहे. या साधनांचे महत्व तुम्ही जाणा. तुम्हाला महत्व कळलं पाहिजे हे शब्दकोश काय आहे ते. आता तुम्ही उच्च प्राथमिक गटात आहात, म्हणजे आपल्याला उच्च प्राथमिक गटात म्हणजे तुम्ही आता सेकंडरी सेक्शन मध्ये प्रवेश करणार आहात. त्यामुळे तुमची भाषा समृद्ध खूप म्हणजे चांगल्याच प्रकारे झाली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला स्वतःचे, जेव्हा स्वमत तुम्ही लिहिता, जेव्हा तुम्ही निबंध लिहिता, जेव्हा तुम्ही स्वतःची कथा लिहिता, त्यावेळेला तुम्हाला नवनवीन शब्द, शब्दार्थ, त्याचे अर्थ समजणं खूप गरजेचं आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला तो शब्द काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे जाणणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. आणि खरोखरच आपल्याला जर नीट या पाठाचा अभ्यास तुम्ही जर केला तर तुम्ही आणि शब्दकोश हाताळला किंवा शब्दकोश पाहण्याची सवय जर तुम्हाला लागली, नवनवीन शब्द तुम्हाला जर आले, तर तुमची भाषा नक्कीच समृद्ध होईल आणि त्या प्रकारे तुम्ही त्याचा वापर तुमच्या दैनंदिन व्यवहारात आणि तुमच्या लिखाणामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं की इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला कोणीही उत्तरं लिहून देणार नाही. तुम्हाला स्वतःहून स्वतःची उत्तरं लिहायची आहेत. मग आता स्वतःहून उत्तर लिहिताना तुमची शब्दसंपदा व्यवस्थित असली पाहिजे की नाही. जर तुम्हालाच तुमची शब्दसंपदा समृद्ध नसेल, शब्दच आठवत नसतील, इंग्रजी शब्द आठवतो पण त्याला प्रतिशब्द मराठीत काय आहे हे कळत नसेल, तर तुम्हाला मराठी लिहिणं अवघड पडू शकतं. आणि म्हणून तुम्हाला शब्दकोश पाहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे आहेत की शब्दकोश, इंग्रजी मराठी शब्दकोश असायला हवा, मराठी इंग्रजी शब्दकोश असायला असेल, मराठी शब्दकोश असतात, हे सगळ्या प्रकारचे शब्दकोश असतात आपल्या लायब्ररीमध्ये बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. ओके, ते तुम्ही जा, तुम्ही पहा. तुमच्या घरी सुद्धा असणार, कारण असतातच, प्रत्येकाच्या घरी आवश्यक असणारं हे एक ग्रंथ आहे हा. ओके, आणि त्यामुळे ते तुम्ही अवश्य हाताळा, ते तुम्ही अवश्य पहा आणि स्वतःची भाषिक समृद्धी वाढवा. आता तुम्ही म्हणाल कधी करणार हे सारं,
दिवसातनं 3-4 शब्द करायला काही हरकत नाही. तेच नवीन नवीन शब्द जर तुम्हाला आले, तेच नवीन नवीन शब्द जर तुम्ही वापरात शिकलात, म्हणजे तुमच्या दैनंदिन व्यवहारात वापरायला शिकलात, तर तुम्हाला तुमची भाषा समृद्ध झाल्याचं आपोआप जाणवेल. ओके? तर मग तुम्ही करणार ना? नक्कीच शब्दकोश हाताळा. नक्कीच शब्दकोश पाहायची सवय ठेवा. एक छोटी पॉकेट डिक्शनरी नेहमी स्वतःजवळ बाळगा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये आपण स्कूलमधनं सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. ओके? तर तुम्ही ती शब्दकोश तो जवळ ठेवा आणि आपली भाषिक समृद्धी कशी वाढता येईल ह्याचा नक्कीच प्रयत्न करा. ओके? आणि मला खात्री आहे तुम्ही याबद्दल नक्कीच थोडासा प्रयत्न जरूर करणार, कारण आता तुमच्याकडे वेळ आहे. ओके? आणि तो वेळ तुम्ही नक्की सार्थकी लावा आणि त्याचा सराव करा, कारण इयत्ता 9वी मध्ये, इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला तो वेळ जो आहे हा मिळणार नाही. ओके? आणि तो वेळ जो तुम्ही आत्ताचा वेळ जर तुम्ही वाया घालवला ना, तर पुढे तुम्हाला पश्चाताप होणार आहे की खरोखर मी त्यावेळेला जर केलं असतं तर आता मला त्रास झाला नसता. बरोबर? म्हणून जरा ऐका आणि समजून घ्या आणि नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करा. शब्दकोश वाचा, हाताळा आणि त्यातले नवनवीन शब्द तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता त्याचा प्रयत्न नक्की करा. ओके? आता हा पाठ मात्र तुम्हाला समजला असेल आणि त्याची उद्दिष्ट काय, शब्दकोश का महत्त्वाचा आहे, शब्दकोश कसा पहावा, हे सर्व तुम्हाला नक्की समजलं असेल. ओके? आता मी इथे सांगते तुम्हाला की त्याप्रमाणे तुम्ही नक्की वागा आणि शब्दकोश मात्र नक्की पहा. आता वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची. विद्यार्थी मित्रांनो, आपला पाठ इकडे संपलेला आहे. ओके? आणि आपण आता भेटणार आहोत पुढच्या भागात या पाठाच्या प्रश्न उत्तरासह. त्यावेळी तुम्ही तुमचं वर्कबुक, टेक्स्टबुक, लागणारी सगळी सामग्री जी आहे ही सोबत घेऊन बसायचं आहे. ओके? आणि त्यामुळे त्यावेळेला तुमचा वेळ वायाही जाणार नाही आणि तुमची बुक सुद्धा कंप्लीट होणार आहे. त्यामुळे ह्याबद्दल तुम्ही नक्की लक्ष द्यायचंय आणि त्याप्रमाणे तुम्ही तयार राहायचं आहे. तर मग भेटूया पुढच्या भागात शब्दकोश या पाठाच्या प्रश्न उत्तरासह. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या, हा पाठ पुन्हा एकदा वाचा, समजून घ्या आणि जमलंच तर नक्कीच प्रश्नांची उत्तरं स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.